गुटख्याचा सगळा व्यवसाय आणतोय, हा गुटख्याचा सगळा व्यवसाय आणतोय, तर आपला कायदाच इतका कमकुवत आहे की या लोकांना लगेच बेल मिळते. आणि म्हणूनच हा कायदाही आपण कडक करतोय. गुटखा विक्री करणाऱ्यावर मकोका लागू करण्याचा प्रस्ताव विधी व न्याय विभागाकडे पाठवण्यात आला होता. कायद्यातील तरतुदीनुसार हार्म अँड हर्ट या दोन्ही घटकाअभावी तो लागू होत नाहीये. त्यामुळे या कायद्यात बदल करण्यात येऊन गुटखा व्यवसाय करणाऱ्यावरही मकोका लागू करता येईल अशा आवश्यक दुरुस्त्या कायद्यात करण्यात येऊन हा कायदा अधिक कठोर करण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली आहे. विधानसभा सदस्य आमदार प्रशांत ठाकूर, असलम शेख, अभिमन्यू पवार, रईस शेख, अमीन पटेल यांनी शाळा महाविद्यालय परिसरात अवैध गुटखा विक्री व वाहन संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नास उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. राज्यात गुटखा बंदी आहे. गुटखा विक्री व वाहन संदर्भात राज्यभरात पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर कारवाई केली असून विविध जिल्ह्यामध्ये एकूण शेकडो गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सोलापूर शहरात 108, मुंबईत 1144, अहिल्यानगर येथे 185, जालना येथे 90, अकोला येथे 35, नाशिक येथे 131, चंद्रपूर येथे 230, बुलढाणा येथे 664 तसेच नागपूर आणि यवतमाळ जिल्ह्यात 1706 गुन्हे नोंदवण्यात आले असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे. ड्रग्जच्या आहारी गेलेल्या व्यक्तींसाठी पुनर्वसन केंद्राची आवश्यकता आहे. मुंबई महानगरमध्ये दर्जेदार पुनर्वसन केंद्राची कमतरता असून शासन या संदर्भात आवश्यक पुढाकार घेणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितलं. यामुळे आता गुटखा विक्री करणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.